नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं नित्य नवोदय क्लासेसमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांक, समच्छेद अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी आणि अपूर्णांकाचा गुणाकार यावर आधारित स्वाध्याय 8.3 पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही अजूनही क्लासला ऍडमिशन घेतली नसेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधायचा आहे आणि आजच आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. अत्यंत माफक दरात आपले क्लासेस सुरू आहेत. बघूया आपण स्वाध्याय 8.3 यामधला तुमचा पहिला प्रश्न क्रमांक 1. बघा, पहिल्या कंसामध्ये तुम्हाला 1 - 1/2 कंस पूर्ण गुणेला 1 - 1/3 परत कंस पूर्ण गुणेला 1 - 1/4 गुणेला कंस पूर्ण गुणेला 1 - 1/5 कंस पूर्ण. ठीक आहे, अशा प्रकारचे तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये कंस दिलेले आहेत. ठीक आहे, यामध्ये बघा आता या 1च्या खाली तुम्हाला काहीच दिलं नाहीये. काहीच नाही म्हणजे खाली काय असतं तर 1 असतो. पूर्णांकाच्या खाली जो छेद असतो हा 1 असतो. ठीक आहे, सगळ्यात आधी यांची वजाबाकी करून घेऊया. वजाबाकी करण्यासाठी बघा, इकडे 2 आहे, इकडे 1च आहे. आता या दोघांचाही छेद समान करून घेऊया. छेद समान करण्यासाठी आपल्याला 2 ने गुणावं लागेल, इकडे सुद्धा 2 ने गुणावं लागेल. इकडे छेद सारखा करण्यासाठी 3 ने गुणावे लागेल, इकडे सुद्धा 3 ने गुणावे लागेल. इथे 4 छेद आहे म्हणून इकडे सुद्धा 4 बनवण्यासाठी 4 ने गुणावे लागेल, कारण 1ला कोणत्याही संख्येने जर गुणलं तर आपल्याला तीच संख्या मिळत असते. बघा आता 2/2 वजा 1/2, त्यानंतर गुणेला दुसऱ्या कंसामध्ये बघा 3/3 वजा 1/3. आता खाली छेद सारखे होत आहेत. इकडे बघा 4/4 वजा 1/4. परत बघा इकडे गुणेला 5 आपल्याला 5 ने करावं लागेल. बघा 5/5 वजा 1/5. तर यांचे छेद सारखे झाले. आता यांची वजाबाकी करून घेऊया. बघा छेद सारखा म्हणून एकदाच घेऊया. 2 वजा 1 1 गुणेला इकडे बघा आता इथे सुद्धा छेद सारखा आहे. 3 वजा 1 ते होणार 2 गुणेला आता छेद सारखा आहे 4 4 वजा 1 3 गुणेला इकडे आता छेद सारखा आहे 5 वजा 1 4. हे आलेत आपले गुणाकार. बघा आता आपण याला सरळ काटाकाटी करू शकतो. बघा 2 1 2 परत 3 1 3 4 1 4. ठीक आहे, उत्तर मिळेल आपल्याला 1/5. अशा पद्धतीने सुद्धा घेऊ शकता. तर तुम्हाला काटाकाटी नाही कळत, तुम्ही सरळ यांचा गुणाकार सुद्धा करू शकता. 1 बे, ठीक आहे, 2 × 6 6 चोक 24. परत खाली येणार 2 × 6 6 चोक 24 24 5 120. ठीक आहे, परत आता याला 24 1 24 24 5 120. इकडे सुद्धा मिळेल तुम्हाला 1/5. 2 3 1/2 आणि 3 1/2 यांचा गुणाकार किती येईल? ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिले. या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला आपल्याला अपूर्णांकामध्ये घ्यायचा आहे आणि नंतर गुणाकार करायचा आहे. ठीक आहे, सगळ्यात या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला अपूर्णांकामध्ये घेऊया. अपूर्णांकामध्ये घेत असताना हा जो पूर्णांक आहे, पूर्णांक आणि छेद या दोघांचा करायचा आहे गुणाकार, आणि हा गुणाकार आपल्याला अंशामध्ये मिसळवायचा आहे. म्हणजे 3 गुणेला 2 अधिक 1 आणि खाली छेद जसेच्या तसाच. परत गुणेला इकडे सुद्धा त्याचप्रमाणे 3 गुणेला 2 अधिक 1 आणि खाली छेद जसेच्या तसाच. बघा आता इकडे 3 2 6 आणि 1 7 7/2 गुणेला इकडे सुद्धा तेच येणार 7/2. ठीक आहे, आता करायचा यांचा गुणाकार. बघा काय येणार गुणाकार. अपूर्णांकाचा गुणाकार कशा प्रकारे करतो? अंशाचा गुणाकार अंशस्थानी 7 7 49 आणि खाली 2 गुणेला 2 होणार 4. ठीक आहे, हे आलं आपलं उत्तर. जर आपण आपल्या पर्यायामध्ये पाहिलं तर आपल्याला कुठेच हे उत्तर दिसत नाही. म्हणजेच आता आपल्याला या अपूर्णांकाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करावं लागेल. म्हणजेच या 4 ने आता 49ला भाग घालावा लागेल. इथे येणार 4 1 4. ठीक आहे, हा 9 खाली घेतलाय. आता येणार 4 2 8, खाली उरला 1. ठीक आहे, जो भागाकार येतो हा आपला पूर्णांक असतो. ठीक आहे, आणि आपला छेदाने आपण भाग दिला म्हणून छेदाच्या ठिकाणी राहील आणि उरलेली बाकी ही अंशामध्ये घ्यायची असते. म्हणजे अशा प्रकारे आपला तयार होईल ते पूर्णांकयुक्त अपूर्णांक. म्हणजे 12 1/4 हे असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर, जे तुम्हाला ऑप्शन डी मध्ये बघायला मिळतं. चालेल, बघूया पुढचा प्रश्न. बघा प्रश्न क्रमांक 3. एक तार 304 मीटर लांब आहे. तिचे 2 तुकडे होतात. एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा 5/8 मीटर मोठा आहे तर मोठ्या तुकड्याची लांबी आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला एक तार दिलेली आहे जिची लांबी 2
3/4 मीटर आहे. लांबी आहे या लांबीला आपण अपूर्णांकामध्ये घेऊया. म्हणजेच बघा 4×2 = 8, 8 आणि 3 11 म्हणजे 11/4 मीटर ही आहे आपली लांबी. ठीक आहे. आणि ह्या लांबीचे जर आपण 2 सारखे तुकडे केले तर एक तुकडा काय म्हटला आहे, एक तुकडा हा 5/8 पेक्षा कसा आहे, मोठा आहे. आता हा त्या दोन्ही तुकड्यांमधला फरक आहे, तर हा आपण या पूर्ण लांबीमधून काढून टाकूया, म्हणजेच वजा करूया. म्हणजे 11/4 वजा 5/8. बघा आता दोघांची वजाबाकी करायची पण इथे छेद सारखे नाही, मग आता या छेद सारखा करण्यासाठी या 4ला 2 ने गुणूया, म्हणजे 4×2 = 8 होईल. आणि वर बघा आता इकडे होतील 11×2 = 22, खाली होणार 8 वजा 5/8. बघा दोघांची वजाबाकी केली तर 22 मधून 5 गेले, खाली उरले 17. ठीक आहे, 17. तर हे काय आहे, तर ह्या आहे याचे काय होतील आता 17/8 याचे 2 समान भाग होतील. ठीक आहे, मग आता याचे 2 समान भाग करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याला 2 ने भागावं लागेल. म्हणजे 17/8 चे समान 2 भाग आपल्याला या ठिकाणी मिळतील. म्हणजे 17/8 भागेला 2. का, कारण 2 भाग आहेत. ठीक आहे. बघा मग आता याचा भागाकार करायचा आपल्याला. भागाकार करण्यासाठी 17/8 भागाकार आहे, भागाकाराचं चिन्ह काढून टाकून गुणाकाराचं चिन्ह घेऊया. ठीक आहे, एकच्या खाली काहीच नाही म्हणजे काय असतं, एक असतं, म्हणजे 1/2 होईल, दुसरा पूर्णांक चा व्यस्त होईल. ठीक आहे, म्हणजे इथे मिळेल आपल्याला 17×1 = 17 आणि 8×2 = 16. ठीक आहे, तर हा आहे आपला समान भाग. म्हणजे हे जे 11/4 आहे याचे जे 2 समान तुकडे आहेत, तर ते 2 समान तुकडे हे किती लांबीचे आहे, तर ते आहे 17/16 लांबीचे. ठीक आहे, आता यामध्ये एक तुकडा काय आहे, 5/8 ने मोठा आहे. ठीक आहे, तर तो मोठा कितीने आहे, आता आपल्याला हे 2 सारखे भाग मिळाले, याच्यामध्ये जर आपण परत 17/16 मध्ये अधिक मोठा तुकडा काय म्हटला आहे की 5/8 ने मोठा आहे, ते आपण याच्यामध्ये मिसळूया, म्हणजे बेरीज करूया. बघा बेरीज करण्यासाठी इकडे 16 आहे छेद, इकडे 8 आहे, याला परत 16 बनवूया, म्हणजे 8×2 = 16, इकडे सुद्धा 16 होतील, म्हणजे 17/16 अधिक इकडे होतील 5×2 = 10, खाली येणार आपलं 8×2 = 16. ठीक आहे, आता जर याला सोडवलं तर आपल्याला इथे मिळेल 27/16. ठीक आहे, हा असेल आपल्या मोठ्या तुकड्याची लांबी. ठीक आहे, पण आपल्याला ऑप्शनमध्ये कुठेच दिसत नाहीये. आपल्याला याचं उत्तर कशामध्ये काढावं लागेल, पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये काढावं लागेल. मग पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये काढण्यासाठी आपल्याला याचा भागाकार करावा लागेल, म्हणजे 16 ने आपल्याला 27ला भाग घालावा लागेल, म्हणजे 16×1 = 16. बघा 7 मधून 6 गेला 1, 2 मधून 1 गेला 1, 11. ठीक आहे, बघा ज्याने भाग घातलाय तो आपला छेद आहे, छेदाच्या ठिकाणी. ठीक आहे, एक हा आता पूर्णांक आलाय, भागाकारचा वस्तू हा पूर्णांक आलाय आणि बाकी आपली अंशामध्ये असते, म्हणजे 1/11/16 ही आहे आपल्या मोठ्या तुकड्याची लांबी, जी आपल्याला दिसत आहे ऑप्शन 1 मध्ये, ऑप्शन ए मध्ये. ठीक आहे, 1/11/16 मीटर. बघूया पुढचा प्रश्न 4. एका शाळेत एकूण विद्यार्थ्यांपैकी 3/5 मुलगे आणि 800 मुली आहेत, तर मुलांची संख्या आहे. ठीक आहे, बघा आता या ठिकाणी आपल्याला दिला आहे की 3/5. बघा 3/5 भाग हे काय आहेत, मुलगे आहेत, ठीक आहे, आणि 800 मुली आहेत, 800 मुली आहेत. बघा एका शाळेत एकूण म्हटलं आहे, एकूण विद्यार्थ्यांपैकी 3/5 मुलगे आणि 800 मुली आहेत. बघा या 5 भाग, बघा आता त्या पूर्ण एकूण विद्यार्थ्यांचे किती भाग केलेले आहेत, तर त्या एकूण विद्यार्थ्यांचे केले आहेत 5 भाग. ठीक आहे, 5 भागापैकी 3 भाग काय आहेत, तर 3 भाग हे मुलगे आहेत. ठीक आहे, मग उरलेले 2 भाग काय असेल, उरलेले 2 भाग मुली असेल, म्हणजे 2 भाग म्हणजेच किती, बघा 2 भाग बरोबर 800 मुली. ठीक आहे, 800 मुली म्हणजेच एक भाग किती असेल, बघा आता एक भाग काढायचा असेल, एक भाग बरोबर 2 भागासाठी किती मुली दिल्या आहेत, 800 मुली. ठीक आहे, हे 2 आपण भागीला घेऊया, म्हणजेच आपल्याला इथे एक भाग मिळेल, एक भाग बरोबर किती येणार, 2×8. ठीक आहे, 4 शून्य जशीच्या तसेच, एक भाग म्हणजेच किती, तर 400 मुली. ठीक आहे, बघा एक भाग आता आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे, एक भाग म्हणजेच 400. ठीक आहे, तर या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता की एकूण विद्यार्थ्यांपैकी 3/5 मुलगे आहेत. ठीक आहे, एकूण विद्यार्थ्यांचे,
मग बघा, एक भाग आपल्याला किती मिळाला? एक भाग मिळाला आपल्याला 400. तर असे 3 भाग म्हणजेच किती होतील? या ठिकाणी आपण काढू शकतो 3 भाग बरोबर 3 गुणिला एक भागाचे किती आहेत? 400. म्हणजे 400 बरोबर किती येणार? 3 चौक 12 आणि 2 शून्य जशीच्या तसेच. ठीक आहे, म्हणजेच आपलं उत्तर असेल 1200 मुलगे, मुलांची संख्या. ठीक आहे, मुलांची संख्या. ऑप्शन सी. बघूया पुढचा प्रश्न. बघा प्रश्न क्रमांक 5. एका खोक्यात 500 अंडी आहेत. ठीक आहे, एका खोक्यात 500 अंडी आहेत. 3/25 फुटली. उरलेल्यांपैकी 4/5 अंडी विकली आणि उरलेल्या अंड्यांची संख्या किती आहे? ठीक आहे, बघा एका खोक्यात किती अंडी होती? तर एका खोक्यात होती 500 अंडी. ठीक आहे, 500ची, ठीक आहे बघा 500ची 3/25 अंडी फुटली. फुटली म्हटलं. ठीक आहे, बघा आता या ठिकाणी 500ची आहे. ठीक आहे, एका खोक्यात 500 अंडी होती आणि 3/25 अंडी फुटली. ठीक आहे, ही कशातून फुटली आहे? तर या 500 अंड्यांमधून. ठीक आहे, म्हणून आपण असं लिहिलंय. तर याला आपण आता हे ची जर काढून टाकलं तर ची काढून इथे तयार होतो आपला चा ची चे. ठीक आहे, कंच भागुब्यामध्ये जे चा ची चे येतं ते काढून आपण गुणाकार घेत असतो. म्हणजेच इथे करायचं आपल्याला गुणाकार, म्हणजे आपल्याला एकूण किती अंडी फुटली हे कळेल इथे. बघा 25 एक 25. आता याच्या खाली काहीच नाहीये, खाली काहीच नाही म्हणजे 1 आहे. ठीक आहे, तुम्ही 25 एक 25 सुद्धा करू शकता. वर 5 गुणिला 3 यांचा गुणाकार करून नंतर 25 सुद्धा भाग घालू शकता. ठीक आहे, मी आता या ठिकाणी आपण काटाकाटीचा गुणाकार करूया. 25 एक 25, 25 दुने 50. ठीक आहे, हा शून्य वर घेते आणि 20 गुणिला 3. ठीक आहे, 3 दुने 6 आणि 6 शून्य जशीच्या तसाच. म्हणजेच किती अंडी फुटली तुमची? तर अंडी फुटली आहेत 60. ठीक आहे, आता ही 60 अंडी कशातून फुटली आहेत? तर या 500 अंड्यांमधून. मला सांगा 500 मधून जर 60 अंडी फुटली तर सध्या उरली किती आहेत मग? बघा 500 मधून 60 गेले तर इथे होतील तुमचे 440. ठीक आहे, मग उरलेली अंडी किती आहे? तर उरलेली अंडी आहे 440. ठीक आहे, आता उरलेल्यांपैकी काय म्हटलं आहे? उरलेल्यापैकी 4/5 अंडी विकली. ठीक आहे, आता या 440 मधून काय केलं आहे? तर या 440 मधून 4/5 अंडी विकली गेली. मग या 440 किती भाग केले आहेत? तर या 440 केले आहेत 5 भाग. ठीक आहे, परत आता त्याच्या खाली काहीच नाहीये, याचा सुद्धा गुणाकार करायचा आहे. परत बघा 5 एक 5, 5 8 40. ठीक आहे, परत इथे 4 उरले, परत 5 8 40. ठीक आहे, तर या दोघांचा गुणाकार केला तर किती मिळेल आपल्याला? बघा 4 8 32, 32 2. ठीक आहे, परत हातचे आले 3, परत 4 8 32, 32 आणि 3 35. 352 अंडी. ठीक आहे, ही काय आहेत? आता ही आहेत विकली. ठीक आहे, ही काय आहेत? विकली गेलेली. आता उरलेल्या अंड्यांची संख्या किती? बघा आता उरलेल्या अंड्यांची संख्या किती? पूर्ण किती होती आता आपली? उरलेली किती होती? 440. मग मला सांगा 440 मधून 440 मधून 352 अंडी विकली गेली. उरली किती आहे? बघा इथे येतील तुमचे 10 मधून 2 गेले, खाली उरले 8. ठीक आहे, इथे 3 मधून 5 जाणार नाहीत म्हणून 13 मधून 5 गेले, खाली उरले 8. इथे होईल 3, 3 आणि 3 शून्य. म्हणजेच किती उरली तुमची? तर या ठिकाणी उरली आहेत 88 अंडी. ऑप्शन नंबर बी हे आपलं बरोबर उत्तर आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. बघा 6 नंबरच्या प्रश्नामध्ये दिला आहे 12 अधिक, आता इथे बॉक्समध्ये तुम्हाला इथे अंश दिला नाहीये. ठीक आहे, खाली 6 आहेत बरोबर 13 1/6 हे सत्य होण्यासाठी बॉक्सच्या जागी कोणता अंक असावा? ठीक आहे, तर बघा याला आपण सरळ सोडू, याला आपण आता सरळ सोडूया. ठीक आहे, बघा इथे आत दिलेली आहे आपल्याला बेरीज. ठीक आहे, म्हणजेच 12, 12च्या खाली काहीच नाही म्हणजे काय असतं? 1 असतो. अधिक इकडे आहे बॉक्स छेद 6. ठीक आहे, बरोबर. आता बघा 12/1 अधिक बॉक्स छेद 6. ठीक आहे, याला सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर काय दिलं? या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे 13 1/6. ठीक आहे, म्हणजेच याला सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर काय मिळते? इकडे इकडे मिळते आपल्याला 13 1/6 हे उत्तर मिळते. तर ह्या दोन्ही संख्या काय आल्या पाहिजे? बरोबर आल्या पाहिजे. ठीक आहे, मग बरोबर आल्याच्या नंतर या बॉक्समध्ये काय असेल हे सुद्धा कळेल.
सगळ्यात आधी याला सुद्धा सोडून घेऊया. म्हणजे इकडे असेल तुमचं 12/1 अधिक बॉक्स छेद 6, बरोबर. याला सोडूया. इथे येणार तुमचे 13×78, 78 अधिक 1, खाली येणार 6. ठीक आहे, चालेल. त्याच प्रकारे आपण इकडे सुद्धा आता बघा यांचा छेद सारखा करून घेऊया. इकडे 6 आहे, तिकडे 1 आहे. ठीक आहे, बेरीज आहे इकडच्या बाजूला. बेरीज असल्यामुळे याचा छेद सारखा करावा लागेल. म्हणजे याला 6ने गुणावं लागेल, याला सुद्धा 6ने गुणावं लागेल. बरं, मग किती येणार? 12×72 अधिक इकडे येणार हा बॉक्स आणि खाली छेद आलाय तुमचा 6. ठीक आहे, बरोबर. इकडे आहे 78 अधिक 1, 79/6. बघा इकडे आहे 72 अधिक या बॉक्समध्ये अशीच संख्या ठेवावी लागेल की इकडे काय मिळाले आपल्याला, इकडे मिळाले 79. तर या बॉक्समध्ये आपल्याला पर्यायामधली अशी संख्या शोधायची आहे की इकडे सुद्धा काय झाले पाहिजे, 79 तयार झाले पाहिजे. मग बघा एक जर मिसळला तर ऑप्शन ए मधला एक जर मिसळला तर किती होतील, इथे तयार होतील 73. ठीक आहे, मग 73/6 दोन्हीकडच्या संख्या कशा आल्या पाहिजे, सारख्या आल्या पाहिजे. मग बघा 73/6 आहे, इकडे 79/6 आहे. म्हणजेच पहिला ऑप्शन हा बरोबर आहे का, नाही. ठीक आहे, तर दुसरा ठेवून बघूया. या बॉक्समध्ये जर आपण आता 7 ठेवून बघितले, बघा या बॉक्समध्ये जर आपण 7 ठेवले तर किती होणार, 72 आणि 7 हे होतील तुमचे 79/6, बरोबर. इकडे आहे तुमचे 79/6. बघा दोघांची संख्या कशी आली, दोघांची संख्या सारखी आली. म्हणजे आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आपलं ऑप्शन बी. ठीक आहे, आता याला तुम्ही अजून वेगळ्या पद्धतीने सुद्धा घेऊ शकता. इकडे दाखवते बघा, या ठिकाणी काय दिलंय, इकडे छेद सारखा झाला आपला, इकडे सुद्धा छेद सारखा आहे. ठीक आहे, इथेच घ्या आता, या बॉक्स मधलं काढून टाकते. बघा दोघांचाही छेद सारखा सारखा, हा आपण कट करूया. इथे कट केल्यानंतर काय राहणार, इकडे राहणार तुमचं 72 अधिक बॉक्स, बरोबर 79. ठीक आहे, आता हा बॉक्स इकडे आणूया, बरोबर 79. आता हे 72 अधिक मध्ये आहेत, हे जर 79च्या इकडे पाठवले तर हे वजामध्ये जातील. म्हणजे बॉक्स बरोबर मिळेल आपल्याला. बघा 79 मधून 72 गेले तर खाली उरतात 7. म्हणजे या बॉक्सच्या रकान्यामध्ये काय मिळणार, काय कुठली संख्या आहे, तर ती आहे 7. मी अशा प्रकारे सुद्धा सोडवू शकता, किंवा हे आपलं सरळ आहे, तुम्ही या पद्धतीने सुद्धा घेऊ शकता. चालेल, बघूया पुढचा प्रश्न. बघा प्रश्न क्रमांक 7. आता हा या स्वाध्यायामधला शेवटचा प्रश्न आहे. ठीक आहे, प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक सोडून घ्यायचा आहे, त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि क्लासेसला आजच ऍडमिशन घ्यायची आहे. चालेल, बघूया प्रश्न क्रमांक 7. एक भांडे पाण्याने 1/5 भरलेले आहे, ते पूर्ण भरण्यासाठी आणखी 40 लिटर पाणी लागत असेल तर त्या भांड्याची क्षमता किती आहे. बघा एक भांडे किती भरले आहे, तर एक भांडे 1/5 भरलेले आहे. 1/5 म्हणजेच 1/5 एवढे भरलेले आहे. ठीक आहे, बघा मग तर तुम्ही या ठिकाणी एक चित्रानुसार सुद्धा समजून घेऊ शकता की हे अशा एक प्रकारचं भांडं आहे. ठीक आहे, या भांड्याचे जर आपण 5 भाग केले, 1 2 3 4 आणि 5 भाग, तर यापैकी एक भांडं काय आहे, एक भाग पाणी भरलेलं आहे. ठीक आहे, भरलेलं आहे. आणि ते पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागते, तर ते पूर्ण भरण्यासाठी 40 लिटर पाणी लागते. किती लिटर पाणी लागते, 40 लिटर. एक भाग पाणी ऑलरेडी आहे आणि 40 लिटर पाणी लागते. मग बघा 5 भागापैकी एक भाग पाणी भरलेला आहे, मग उरले किती भाग, 1 2 3 आणि 4. 4 भाग उरलेले आहेत. 4 भाग भरण्यासाठी किती पाणी लागणार आहे, 4 भाग भरण्यासाठी 40 लिटर पाणी लागते. ठीक आहे, मग एक भाग, या एका भागामध्ये किती पाणी आहे, तर या एका भागामध्ये आहे, एका भागाचं काढायचं म्हणून 40 लिटर भागेला आपण जर 4 घेतलं तर आपल्याला मिळेल 10 लिटर. ठीक आहे, म्हणजे एक भाग म्हणजेच किती आहे, एक भाग म्हणजेच आहे 40 लिटर. ठीक आहे, मग आपल्याला पूर्ण विचारलं की त्या भांड्याची क्षमता किती. बघा आता पूर्ण भरण्यासाठी 40 लिटर लागते. ठीक आहे, आणि सध्या त्या भांड्यामध्ये 5/1, ठीक आहे, म्हणजे 5 भागापैकी एक भाग पाणी आहे. मग एक भाग म्हणजेच किती काढले आपण, 10, म्हणजे अधिक 10 लिटर. बरोबर, पूर्ण भरण्यासाठी किती लागेल, 40 अधिक 10 बरोबर 50 लिटर. म्हणजे त्या भांड्याची क्षमता किती आहे, तर त्या भांड्याची क्षमता आहे 50 लिटर. ऑप्शन सी हे आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. चालेल, ठीक आहे. आता बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न घेऊया. ठीक आहे, चालेल, चला बाय सगळ्यांना.